बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलबाळांना मूलभूत शैक्षणिक सुविधा नसताना ज्या ठिकाणी इमारती मोडकळीस झालेल्या आहेत, जीर्ण इमारती असल्यामुळे कधीही कोसळू शकतात या भीतीनं मुलं झाडाखाली बसतात। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर वर्गखोल्यांची आवश्यकता असताना त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन हात आकारता घेते। मात्र याच बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी गेल्या 1.5 वर्षामध्ये तब्बल 93 लाख रुपये खर्च दाखवण्यात आलेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर एरवी बांधकाम करताना सर्वसामान्य माणसाला घरकुलाला 2.5 ते 3 लाख रुपये दिले जातात। सर्वसामान्य माणसाला शौचालय बांधायचं असेल तर 12,500 रुपये दिले जातात। मात्र याच पोलीस अधीक्षक निवासस्थानामध्ये शौचालय दुरुस्तीसाठी केवळ तब्बल 17 लाख रुपयांचा खर्च दाखवलेला आहे। एकंदरीत हा अनागोंदी कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे आहेत त्यांनी संगनमताने केलेला आहे की बोगस बिलं काढलेली आहेत। संबंधित प्रकरणामध्ये आम्ही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री शिवेंद्र भोसले यांनाही लेखी तक्रार केलेली आहे। संबंधित प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि जे कोणी जनतेच्या पैशाचा अपव्यय करत आहेत, गैरव्यवहार करत आहेत, संबंधितावर तातडीनं कठोर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार आम्ही वरिष्ठांना केलेली आहे।